मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? तर 3 गुरुवार तर झालेले आहेत. आता सगळ्यात मोठा गुरुवार म्हणजे उद्यापनाचा गुरुवार हा अगदी उद्यावर येऊन ठेपलाय. खरं हा व्हिडिओ खूप आधी करायचा होता, पण काही कारणामुळे मला नाही जमलं करायला. थंबनेलवरनं तुमच्या लक्षात आलंच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वीच काही गोष्टी ना मला या व्हिडिओच्या मार्फत सांगायचं आहे. आज काही मी तुम्हाला दाखवणार नाहीये की काय चालू आहे, काय नाही चालू आहे, काय काम करते, हे सगळं मी नाही दाखवणार आहे. आज फक्त मला तुमच्याशी एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे, तो म्हणजे मासिक पाळी. तर बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की गुरुवार आहे, शेवटचं उद्यापन कसं करायचं, माझी पाळी आली आहे, माझी डेट आली आहे, तर मी कसं करू शकते, किंवा मी करायचं की नाही, पुढचा मांडायचा का, किंवा बरेच असंख्य प्रश्न असतात. तर त्यापूर्वी ना हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी व्हिडिओच्या नंतर देईनच शेवटी, म्हणजे जसं आपण बोलत असतं तसं. पण ना एक महत्त्वाच्या विषयावर मला तुमच्याशी बोलायचं आहे. मासिक पाळी हे पवित्रतेपासून अपवित्रतेकडे याचा प्रवास कसा झाला याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्या सगळ्या स्त्रियांना सगळ्यात मोठं संकट असतं कोणताही सण जवळ आला की माझी डेट कधीची आहे, बरोबर. पण हा व्हिडिओ ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या मनामध्ये हा विचार येणार नाही. झालंय असं, आपण मासिक पाळीबद्दल ना खूप विचित्र एक संकल्पना मनात ठेवली की पाळी आली की आपण देवाला हात नाही लावायचा, पाळी आली की आपण उद्यापन नाही करायचं, पाळी आली तर आपण कोणाकडे जायचं नाही, पाळी आली तर आपण मंदिरात प्रवेश नाही करायचा. तर ह्या पाळीबद्दलचीच एक पौराणिक कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर झालं असं, देवराज इंद्रांच्या हातून वृत्र नावाच्या तपस्वीची हत्या झाली. ते होते ब्राह्मण. ब्राह्मणांची हत्या झाल्यामुळे देवराज इंद्रांवरती ब्रह्महत्येचं पाप लागलं. त्यांना टेन्शन आलं एक प्रकारचं की आता माझ्यावरती ब्रह्महत्येचं पाप आलंय, मी तर देवराज इंद्र आहे, तर हे ब्रह्महत्येचं पाप माझ्या डोक्यावरनं कसं निघेल. मग त्यांनी धाव घेतली देवराज गुरूंसोबत ब्रह्मदेवांकडे. ब्रह्मदेवांना सांगितलं की वृत्र हे तपस्वी तपश्चर्येत असताना माझ्या हातून त्यांची हत्या झालेली आहे, तर आता हे ब्रह्महत्येचं पाप मी माझ्या डोक्यावरनं कसंही करू, कसं बर्डन कमी करू याचं. मग ब्रह्मदेवांनी इंद्रदेवांच्या ब्रह्महत्येचे 4 भाग केले. एक भाग दिला पृथ्वीला, एक भाग दिला नदीला, एक भाग दिला वृक्षांना म्हणजे झाडांना, आणि एक भाग दिला स्त्रियांना, महिलांना. त्यामुळे बघा, ज्यावेळेस पृथ्वी दुभंगते त्यावेळेस लाव्हारस बाहेर येतो, जेव्हा नदी जास्त वेगाने धावते त्यावेळेस तिच्यावरती फेस येतो, जेव्हा झाड कापलं जातं त्याच्यातनं चीक येतो, आणि स्त्रियांना येते मासिक पाळी. तर ज्या स्त्रियांनी देवराज इंद्रांचं ब्रह्महत्येचं पाप आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे, ते बर्डन आपल्या डोक्यावर घेतलेलं आहे, ते अपवित्र कसं असू शकेल, नाही का. हे झाली पौराणिक कथा. आपण आता थोडं पुढच्या काळात येऊया. स्त्रीला पाळी येते म्हणजे काय होतं की एक तिच्यामध्ये मातृत्व निर्माण होतं, एक जीव जन्माला घालण्याची क्षमता निर्माण होते. पूर्वीच्या काळी ह्या गोष्टी सेलिब्रेट केल्या जायच्या की प्रत्येक स्त्रीला ही पाळी येते, पाळी आल्यानंतर तिच्यातनं एक जीव निर्माण होतो, आणि त्यानंतर परत तिची पाळीची सायकल चालू होते. त्यावेळेस हे सगळं सेलिब्रेट केलं जायचं. पूर्वीच्या काळी माहिती आहे, ज्यावेळेस नवीन मुलींना नवीन पाळी यायची, पहिली पाळी यायची, त्यावेळेस ते सेलिब्रेट केलं जायचं. काळानुसार आपण तो संस्कार विसरत चाललेलो आहे. तर हे झालं त्यावेळेचं की त्यावेळेस पाळी ही अपवित्र नव्हती, त्यावेळेस ते सेलिब्रेशनचं एक माध्यम होतं की एक नवीन सृष्टी निर्माण करण्याची ती शक्ती आहे स्त्रीकडे, पाळी येते म्हणजे. त्यानंतर अजून थोडं पुढच्या काळात जाऊया. पूर्वीच्या काळी स्त्रियांना भरपूर कामं असायची, हाऊस होल्ड कामं खूप असायची. त्यावेळेस त्या स्त्रीला 4 दिवस त्या पाळीच्या दिवसांमध्ये तिला आराम मिळावा म्हणून बाजूला बसवलं जायचं. तिला कोणत्याही गोष्टीकडे हात लावायला द्यायचे नाहीत, कारण तिच्या शरीराला आणि तिच्या मनाला आराम मिळावा हा उद्देश होता. पण हल्लीच्या काळात कसं झालंय माहितीये का, देवावरती पाळी आलेल्या व्यक्तीची सावली नाही पडली पाहिजे, देवाला डेट आला की हात नाही लावला पाहिजे, कोणत्याही शुभ प्रसंगी डेट आली तर तिने त्या शुभ कार्यामध्ये भाग नाही घेतला पाहिजे. अरे हे सगळं कशासाठी आहे, तुम्ही थोडा विचार करा. जर एखाद्या मुलीला, एखाद्या स्त्रीला पाळीच आली नाही तर केलाय कधी विचार? त्या स्त्रीला तुम्ही किंमत द्याल का? नाहीच ना. का तर तिला पाळी येत नाहीये, ती जीव जन्माला घालू शकत नाही. मग
पवित्र असताना हे सगळं अपवित्र कसं असू शकेल? बरोबर आहे की ना? थोडा तरी विचार करा या सगळ्या गोष्टींवर. म्हणजे मी सांगते म्हणून नाही, ज्या स्त्रीने इंद्रदेवांचं ब्रह्महत्येचा पापाचा एक भाग स्वतःच्या जीवनाचा भाग केलेला आहे, ती पाळी अपवित्र कशी असू शकेल? ज्या पाळीमुळे एक जीव निर्माण होतो, ती पाळी अपवित्र कशी असू शकेल? म्हणजे कमाल वाटते मला या सगळ्या गोष्टींची. आता तुम्ही म्हणाल की हिला काय लेक्चर द्यायला, कुठून तरी वाचलंय, कुठून तरी ऐकलंय म्हणून ही आम्हाला सांगते, स्वतः हे आचरणात आणते का? तर मी माझी 3 घरातली उदाहरणं सांगते की जे मी स्वतः आचरण केलेलं आहे, म्हणून हा व्हिडिओ करायची माझी हिंमत झाली. कदाचित इतर बऱ्याच जणींना कदाचित माझा हा व्हिडिओ आवडणारही नाही, पण हे सत्य आहे, हे तुम्ही डिनाय नाही करू शकत. मी माझा अनुभव सांगते. सगळ्यात पहिला अनुभव माझा असा होता, ज्यावेळेस मी माझं स्वतःच्या हक्काच्या जागेत माझं कम्प्युटर सेंटर चालू केलं होतं. 2021 जुलै महिन्याची ती वेळ आहे. माझ्या त्या ऑफिसमध्ये सत्यनारायणची पूजा होती आणि माझी अशी इच्छा होती की माझ्या आईबाबांनी त्या सत्यनारायणाच्या पूजेला बसावं. म्हणून मी त्यांना पुढे पाठवलं आणि मी सत्यनारायणाचा प्रसाद करायला सुरुवात केली आणि मनी ध्यानी नसताना माझी डेट आली. मग आता मी काय करायचं होतं? तो प्रसाद करायचा नव्हता का? मनातनं खूप इच्छा होती की सत्यनारायणचा प्रसाद स्वतःच्या हाताने करायचा. काहीही मनात आणलं नाही, देवाला नमस्कार केला आणि मी सत्यनारायणाचा प्रसाद केला. देवाला नैवेद्यही दाखवला, सगळ्यांना तो प्रसाद खाऊही घातला. काही नाही मैत्रिणींनो, आज 2025 एंड होत आलंय. परमेश्वराच्या कृपेने माझं सेंटर खूप चांगलं चालू आहे. कोणत्याही प्रकारची त्याच्यामध्ये अडचण नाही आहे. मग हे काय आहे? असं म्हणतात की ज्या शुभ कार्याच्या वेळेस मनी ध्यानी नसताना जर तुमची डेट येते ना, म्हणजे तुमच्यातलं स्त्री तत्व जागरूक होतंय. इतकं सुंदर आहे हे सगळं. तर मग वाईट कशाला वाटायला पाहिजे की डेट आली आहे म्हणून? एका ग्रुपशी मी संलग्न आहे फेसबुकवरती. तिथे एका ताईंनी प्रश्न विचारला होता सखी ग्रुपमध्ये की माझ्या मुलाचा वाढदिवस आहे उद्या आणि माझी डेट आहे आणि माझी टायमालाच डेट येते, तर मी डेट आले तर माझ्या मुलाला औक्षण माझ्या सासूबाई मला करू देणार नाही, तर मी काय करू? अरे हे काय, मुलगा तुमचा, तुम्ही जन्म दिलाय, तुम्ही त्यांचं औक्षण करू शकत नाही म्हणजे हे किती अज्ञान आहे हे सगळं. खूप मला वाईट वाटत होतं. त्याही ताईंना मी म्हटलं बिंदास करा औक्षण, काही फरक पडत नाही. अशा बऱ्याच माझ्याच सारख्या खूप साऱ्या मैत्रिणींनी असाच सल्ला दिला. अगदी एवढंही म्हणाल्या की कोण येतंय बघायला डेट आली आहे की नाही, औक्षण करा नंतर सांगा डेट आली म्हणून. म्हणजे खरंच काय काय स्त्रिया इतक्या बोल्ड आहेत ना, मला फार आवडतं अशांच्या कमेंट ऐकायला, वाचायला आणि अशा लोकांशी बोलायला. तर हा झाला माझा पहिला अनुभव. आता मी तुम्हाला दुसरा अनुभव सांगते. पहिल्याच वर्षी मी गणपती बसवत होते घरी आणि माझ्या बहिणीची मुलगी, माझी भाची, तिला पहिल्याच वेळेला डेट आली. ज्यावेळेस माझ्या बहिणीने मला फोन करून सांगितला की ताई अगं काय करू, तुझ्याकडे पहिल्यांदाच गणपती आहे, तिची डेट आली आहे. आता मला सांगा, ती इतकी खेळकर मुलगी आहे, तिला असं मावशी आपण हे करूया तुझ्या गणपतीला, मावशी आपण ते करूया गणपतीला. आज जर मी तिला म्हणाले की येऊ नकोस, तिला किती दुःख होईल सांगा बरं. तिचं मन जपणं महत्वाचं आहे की हे पाळीमुळे तिला नको येऊ म्हणणं महत्वाचं आहे? तिला म्हटलं काही फरक पडत नाही, ये घेऊन. छान 5 दिवस एन्जॉय केले त्या पोरीने. हा झाला माझा दुसरा अनुभव. आत्ता अगदी हल्लीचा अनुभव तुम्हाला मी सांगते. मल्हारी मार्तंडांचे घट होते माझ्याकडे. पहिल्यांदाच मी घटस्थापना केलेली आणि पहिला दिवस छान गेला, दुसरा दिवस छान गेला, तिसरा दिवस उजाडला. तिसऱ्या दिवशी सकाळी सकाळी मला डेट आली. मिस्टरांना अर्जंट कामासाठी बाहेरगावी जायचं होतं 3 दिवसासाठी. तर मी म्हटलं जाऊ दे चल, डेट आली आहे ना, मी माझ्या मुलीकडनं करून घेईन. म्हणजे माझी मुलगी आता 18-19 वर्षाची आहे, म्हटलं तिच्याकडनं करून घेईन. ती उठली, ती पण सकाळी बोली मम्मा मला डेट आली आहे. काय करणार आता, काय करायचं, घट आहेत घरी, मिस्टरांना तर जाणं गरजेचं होतं. त्या दिवशी मिस्टरांनी माळ बांधली, आरती केली, विषय तिथे संपला. दुसऱ्या दिवशी मी विचार केला की प्रत्येक वेळेस कोणाला बोलवायचं आणि काय आहे हे सगळं स्त्री तत्व आहे. इतक्या शुभप्रसंगी आम्हाला दोघींना सोबत डेट आली, मनीधानी नसताना आमची डेटही नव्हती तरी डेट आली. काय फरक पडतोय, देवाचंच आहे, देवाला कशाला वाईट वाटलं पाहिजे. तिसऱ्या दिवसापासनं व्यवस्थित माळ बांधायची, मी माळ बनवायची, बांधायची आणि मैत्रिणीला सांगायचं आरती करायला. काहीही झालं नाही. खूप सुंदर माझा घटस्थापना पार पडली, चंपाषष्ठी पार पडली. व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, जर बघितला नसेल तर नक्की बघा. काहीही फरक पडत नाही हो. आपणच आपल्या मनाला इतकं बांधून ठेवतो ना. बऱ्याच अशा मैत्रिणी आहेत, हा सण आलाय, गोळी खा, पुढे जा, ढकलू दे,
तो सण आलाय, गोळी खा, पुढे ढकलू दे. अरे पण तुम्ही तुमच्या शरीराला कॉम्प्रोमाइज करताय, म्हणजे कशासाठी हे सगळं करायचं? देवानेच दिलेलं आहे, देवाला का वाईट वाटलं पाहिजे? बरोबर आहे की नाही? तरी सुद्धा म्हणजे आता एवढे लहानपणापासून जो मनावरती पगडा आहे ना की पाळीत देवाला हात लावायचा नाही, अजूनही पाळीत देवाला हात लावायची माझी हिंमत होत नाही, पण सगळ्या गोष्टी मी करते, मला काही फरक पडत नाही. आणि हळूहळू ना त्याच्यातनंही मी बाहेर निघणार आहे. काही फरक पडत नाही देवाला हात लावला तरी, काही नाही. देव आपलेच आहेत, आपले पालन करते येते, त्यांना आपलं कशाला वाईट वाटलं पाहिजे? मनाने भावभक्तीने केलेली प्रत्येक गोष्ट ही देवाला प्रिय आहे, हे मी माझ्या प्रत्येक व्हिडिओत सांगते. आणि कसं आहे ना मैत्रिणींनो, मला पण मुलगी आहे. आज ही गोष्ट मी तिच्या डोक्यात नाही घातली ना तर तिची पुढची पिढी पण अपवित्र मानून या गोष्टी बाजूला ढकलेल. त्यामुळे तिच्यासाठी ह्या मैत्रिणींनो म्हणजे मला असं म्हणायचं ना की निदान आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी तरी काहीतरी बोल्ड स्टेप्स उचलले पाहिजेत. तर आता येऊया, आता खूप खरं बोलले मी, तुम्ही बोर झाला असाल, पण ताईंनो उद्या मार्गशीर्षचा उद्यापनाचा दिवस आहे. तुम्ही मनात असं काही आणू नका. कोणाचे उद्यापन जर म्हणजे ह्या 4 गुरुवारपैकी एखादा गुरुवार जर मिस झाला असेल तर पुढचा गुरुवार मांडायचा नसतो, कारण पौष महिना आहे. पौष महिन्यात आपण कोणतेही शुभकार्य करत नाही, कारण हे 4 गुरुवारांचं जे व्रत आहे ना हे मार्गशीर्ष गुरुवारांचं व्रत आहे. त्यामुळे ते पौष महिन्यामध्ये नसतं मांडायचं. त्यामुळे जरी डेट आली असेल, तुमच्या मनाची तयारी असेल तर उद्यापन जरूर करा, काहीही फरक पडत नाही. एका स्त्री तत्वाला ते मान दिल्यासारखं आहे. त्यामुळे तुम्ही तो विचार मनात आणू नका. जर आधीचे जर घट मिस झाले असतील, पहिला गुरुवार मिस झाला असेल, दुसरा झाला असेल, तिसरा झाला असेल तर होऊ द्या मिस, तो पौष महिन्यामध्ये मांडू नका, कारण त्याचं काहीही महत्त्व नाही आहे. त्यामुळे छान उद्यापन करा. डेट आली असेल तरी उद्यापन करा, काहीही गोष्टी मनात आणू नका. म्हणजे हे माझं मत आहे. आता तुमच्या मनाला पटत असेल तर नक्की उद्यापन करा. तर ॲक्च्युली हा फुल असा डेडिकेटेड व्हिडिओ बनवण्याचं कारण हे होतं की यूट्यूब हे एक प्लॅटफॉर्म आहे की एका व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे आपले विचार मांडण्याचे. ज्यावेळेस आपण समोर बसलेल्या एका व्यक्तीला सांगतो ना, त्या एकाच व्यक्तीला फायदा होतो. पण जेव्हा आपण ह्या अशा माध्यमातून काही अशा गोष्टी मैत्रिणींना सांगतो ना, त्या बऱ्याच लांबपर्यंत पसरल्या जातात, विचार बदलायला मदत होते. कदाचित काही ताईंना, मावशींना माझे हे विचार आवडणार नाहीत, त्याबद्दल मी आत्ताच क्षमा मागते, पण विचार बदलण्याची खूप गरज आहे. प्रत्येक वेळेस आपली बॉडी कॉम्प्रोमाइज करू नका. प्रत्येक वेळेस स्वतःचा जीव, स्वतःचं शरीर, स्वतःचं आरोग्य धोक्यात घालू नका. काही फरक पडत नाही. देवाने दिलेला आहे, देवाला कधीच वाईट वाटणार नाही. त्यामुळे छान उद्यापन करा. तर चला, आता इथेच व्हिडिओ मी एंड करते. कदाचित कोणाला राग आला असेल त्याबद्दल मी आत्ताच तुमची माफी मागते. तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, मार्गशीर्षच्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये, त्याच्या पूर्वतयारीच्या व्हिडिओमध्ये. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.